नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर चला आज मी तुम्हाला पेट्रोल पंप दाखव दुबईचा. वरती तुम्ही नाव बघितलंच असेल, इनॉक कंपनी आहे, म्हणजे पेट्रोल पंपाचं नाव इनॉक आहे. आणि दुसरा एक असतो तो एडनॉक. पण आमच्या गाडीला आम्ही इथूनच कायम पेट्रोल भरतो. तर हे रेड कलरचे ड्रम तुम्हाला दिसत असाने, ते कधी आपण लांब असं प्रवासाला गेलो ना तर त्या ड्रममध्ये पेट्रोल वगैरे भरून न्यायचं असतं. पेट्रोल पंपवरच भेटतात ते, इकडे बॉटल वगैरे नाही चालत. आणि ना आम्ही स्पेशल फुल आम्ही घेत असतो. तर रेट तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसतच असेल. पहिले ना पेट्रोल इकडं 1 दिरहमला असं भेटायचं, पण जेव्हापासून आम्ही गाडी घेतली ना तर रेट वाढलेलं होतं. 1.5 दिरहम, 2 दिरहम आणि आता 2 दिरहम आणि पुढं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असाने 2.330 म्हणजे 2.5-3 रेट जातो. तरी पण स्वस्तच आहे इकडं, तुम्ही बघू शकताय. आमच्या गाडीला म्हणजे 1 वीकमध्ये 60 दिरहम किंवा 65-70 दिरहम एवढंच पेट्रोल लागतं. आणि म्हणजे किती पण आम्ही फिरलो तरी पण तेवढंच पेट्रोल लागतं, जास्त पैशांचं पेट्रोल नाही लागत. कारण इकडं पेट्रोल थोडंसं स्वस्त आहे ना, पहिले खूप स्वस्त होतं, आता तरी थोडेसे रेट वाढले. तर तुम्ही इथं बघू शकताय, जसे जसं टाकी फुल होतीये तर तिकडं पैसे आणि किती दिरहमचं किती पेट्रोल ते येतं आहे. आणि इथं समोर तुम्ही बघू शकता, हे झूम आहे ना, ते असं कॅफे टाईपच असतं, पण तिथं आतमध्ये सगळं भेटतं. काही आपल्याला नाश्ता वगैरे सारखं करायचं असेल ना तसं. आणि झालं होतं आमचं इथं पेट्रोल भरून. त्यानंतर आम्ही पैसे वगैरे दिलं. बिल घेत नाही आम्ही इकडं बिल, कारण इकडं कसं आहे ना, गाडीमध्ये एक जे पेट्रोलची टाकी ना त्याच्यामध्ये चिप बसवलेली असते. कारण यांना ना ऑफिसकडून पेट्रोल भेटतं गाडीसाठी, बजेट असतं. तर ते डायरेक्ट चिप लावून देतात, म्हणजे आपल्याला पेमेंट नाही करायचं, ते सेन्सर थ्रू डायरेक्ट कट होतात पैसे. तर असं आहे. तर इथं झालेलं आमचं डन पेट्रोल भरून. आणि पुढं तुम्ही बघू शकता ऑटो सुपर, तिकडं साईटीमध्येच सगळं गाडीची सर्व्हिसिंग वगैरे सुद्धा करून भेटते. तर कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. बाय.